सांगली मिरज बसमध्ये आढळला विषारी घोणस साप, प्रवाशांमध्ये एकच खळबळ. सांगली मिरज मार्गावरील एसटी बसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये चक्क घोणस जातीचा अत्यंत विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणालाही सापाने दंश केला नाही आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना शनिवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास मिरजच्या शहरी बसस्थानकात घडली. सांगली आगाराची बस क्रमांक 5074 दिवसभर सांगली मिरज मार्गावर फेऱ्या मारत होते. सायंकाळी बस मिरज बस स्थानकात पोहोचल्यानंतर प्रवासी खाली उतरत असताना एका प्रवाशाच्या नजरेस सीटखाली साप दिसला. त्याने तातडीने कंट्रोलर आणि सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली. यानंतर विलंब न करता सर्पमित्राला बोलवण्यात आलं. सर्पमित्रानं सुरक्षितपणे साप पकडल्यानंतर तो घोणस जातीचा विषारी साप असल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर सापाला सुरक्षित आणि निर्जन ठिकाणी सोडण्यात आले. या संपूर्ण घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसली तरी बसमध्ये विषारी साप आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा साप दिवसभर बसमध्येच होता का? तो बसमध्ये नेमका कधी आणि कसा शिरला? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सांगली आगारातील अनेक बसेस झाडीझुडपांच्या परिसरात उभ्या केल्या जात असल्याने तेथूनच साप बसमध्ये शिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे एसटीच्या स्वच्छता व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बसेस, बस स्थानके आणि स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी प्रवाशांकडून ₹2 अधिभार आकारला जातो. मात्र प्रत्यक्षात बसेसची नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नुकतेच सांगली आगारातील स्वच्छतागृहात अनेक दिवस पाणी नसल्याची बाबही उघडकीस आली होती. त्यामुळे बसस्थानक आणि बसेसच्या स्वच्छतेबाबत प्रशासन किती गंभीर आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी मिरज आगाराचे व्यवस्थापक बालाजी गायकवाड यांनी सांगितले की शनिवारी सायंकाळी सांगली आगाराच्या बसमध्ये साप आढळला. कंट्रोलर, सुरक्षा रक्षक आणि सर्पमित्र यांच्या मदतीने सापाला सुरक्षित पकडण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. एकंदरीत बसमध्ये विषारी साप आढळण्याची ही घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. अशा घटना टाळण्यासाठी बसेसची नियमित तपासणी, स्वच्छता आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.